नमस्ते मुलांनो, कसे आहात तुम्ही? अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. तर बघा, आता आपण उदाहरण संग्रह 39 सोडवणार आहोत आणि त्याच्यामधली प्रश्न क्रमांक 3 आणि 4 आता आपण सोडवणार आहोत. तर तिसरा प्रश्न काय आहे बघा, किती मीटर आणि किती सेंटीमीटर ते लिहा. आता किती मीटर आणि किती सेंटीमीटर हे आपल्याला शोधून काढायचं आहे. हिच्या मागच्या 2 प्रश्नांमध्ये आपण काय शिकलो होतो की 1 रुपया म्हणजे किती पैसे, पैशाचं रूपांतर रुपयामध्ये कसं करायचं ते आपण शिकलो होतो. आता आपल्या इथं रुपये आणि पैसे याच्याऐवजी मीटर आणि सेंटीमीटर याच्यामध्ये रूपांतर करायचं आहे. तर आपण मागं काय शिकलो होतो बघा, की 100 पैसे, 100 पैसे म्हणजे 1 रुपया. 100 पैसे म्हणजे काय, 1 रुपया, आपण असं शिकलो होतो. आता काय बघा, आता 100 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर असं आहे. म्हणजे संख्या त्याच आहे, फक्त एकक बदललेले आहे. इथं पैसेच्या ऐवजी सेंटीमीटर आहे आणि 1 रुपयाच्या ऐवजी 1 मीटर आहे. बाकी सर्व क्रिया ह्या समानच आहेत. आता बघा, 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. तर 1 सेंटीमीटर बरोबर किती? तर 1 सेंटीमीटर बरोबर 1/100 मीटर. 1/100 मीटर आणि 1/100 मीटर म्हणजेच 0.01 मीटर. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. आता 1 सेंटीमीटर म्हणजे 0.001 मीटर. समजा आता 5 असेल, 5 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर म्हणजे मग किती मीटर होईल? 0.05 मीटर. म्हणजे 5 सेंटीमीटर बरोबर किती होईल? 0.05 मीटर. आता लक्षात काय ठेवायचं बघा, 1 सेंटीमीटरचे आपण मीटर करतोय तेव्हा काय करतोय, आपण छेदामध्ये 100 लिहितोय, बरोबर आहे. छेदामध्ये जेव्हा आपण 100 लिहितो तेव्हा दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला आपल्याला 2 घरं पाहिजेत. 2 घरं पाहिजेत म्हणजे काय, 2 अंक पाहिजेत. म्हणजे इथं बघा 0 आणि 1 आहे, इथं 0 आणि 5 आहे. तर आपल्याला काय पाहिजे, जेव्हा 100 असेल छेदामध्ये तेव्हा दशांश चिन्हाच्या उजवीकडे आपल्याला 2 अंक पाहिजेत. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर आता आपण काय करूया, प्रश्न क्रमांक 3 जो आहे त्यातले आता आपण उदाहरण सोडवायला सुरुवात करूया. चला, आता आपण काय करूया, पहिलं उदाहरण घेऊया. काय लिहिले उदाहरण बघा, 58.75 मीटर. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, किती मीटर आहे किती सेंटीमीटर आहे हे लिहायचं आहे. तर बघा, 58 पूर्ण आहे म्हणून काय लिहायचं, 58 मीटर. 58 मीटर आणि दशांश चिन्हाच्या पुढे आहेत आपले 2 अंक आहेत इथं आपल्याला, त्यामुळे डायरेक्ट 75 सेंटीमीटर असं लिहायचं. 75 सेंटीमीटर. सेंटीमीटर हा शब्द पूर्ण नाही लिहिला तरी चालेल, नुसतं सेमी असं लिहिलं तरी चालतं. काय केलं आपण बघा, 58 आहे तसं लिहिलं, 58 मीटर. दशांश चिन्हाच्या पुढे 2 अंक आहेत आपल्याकडं म्हणून 75 सेंटीमीटर. एवढं सोपं आहे, आलं लक्षात. आता पुढचं बघूया, 9.30 मीटर. इथं किती आहे बघा, इथं आहे 9 मीटर आणि पुढे दशांश चिन्हाच्या पुढे 2 संख्या किंवा 2 अंक आहेत आपल्याला, म्हणजे काय होईल, 30 सेंटीमीटर. 30 सेंटीमीटर, 9 मीटर आणि 30 सेंटीमीटर, आलं लक्षात. चला, आता पुढचं उदाहरण काय बघा, तिसरं उदाहरण, 0.30 मीटर. 0.30 मीटर. 30 मीटर म्हणजे हा पूर्ण ही एक काय आहे, संख्या आहे. 30 मीटर म्हणतोय म्हणजे 30 मीटर नाही ती, तर काय आहे, 0.30 मीटर.
आता ह्याचं सेंटीमीटर किती होईल ते बघूया आपण. तर आता बघा, दशांश चिन्हाच्या पुढं दोन संख्या आहेत का? आहेत. म्हणजे कोणत्या संख्या आहेत त्या? 30 आहेत आणि त्या काय आहेत? सेंटीमीटर आहे, म्हणजे सेमी. 0.30 मीटर म्हणजे 30 सेंटीमीटर. आता मीटर का नाही इथं? इथं एककच्या स्थानावर म्हणजे या दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला पूर्णांकामध्ये कोणतीही संख्या नाही, म्हणजे मीटरची इथं कुठली संख्या दिलेली नाही. मगाशी जसं आपल्याला मगाशी मीटरमध्ये काही संख्या दिल्या होत्या तशी इथे मीटरची संख्या दिली का आपल्याला? नाही. तर ही फक्त सेंटीमीटरची संख्या आहे, म्हणून 0.30 मीटर म्हणजे 30 सेंटीमीटर. आलं लक्षात? आता पुढे बघूया, 0.3 मीटर. आता ही संख्या आणि ही संख्या एकच आहे, वरची संख्या आणि ही संख्या एकच आहे, फक्त फरक काय आहे? इथं 0 दिलेला आहे, इथं 0 दिलेला नाही. म्हणजे हे सुद्धा काय आहे? 30 सेंटीमीटरच आहे. 30 सेंटीमीटर. 0.3 म्हणजे 30 सेंटीमीटर. आता असं का बरं? याचं कारण असं की हा 3 दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला आपल्याला किती संख्या पाहिजे असतात? 2 संख्या पाहिजे असतात. पण इथं किती दिलेली आहे? एकच दिलेली आहे आपल्याला. पुढे संख्या दिली आहे का? तर दिलेली नाहीये, म्हणजे ती काय धरायची? आपण 0 धरायची आहे. पुढची संख्या इथं कुठली धरायची आहे? 0 धरायची आहे. इथं जर 0 धरला आपण तर काय होईल? 30 होईल. आणि 30 म्हणजेच काय? 30 सेंटीमीटर. ज्याप्रमाणे इथे गेलो होतं त्याप्रमाणे. लक्षात? आता आपण बघूया पुढचं उदाहरण. बघा काय आहे 5वं उदाहरण. 1.62 मीटर. आता याच्यामध्ये 1 हा पूर्णांक आहे आणि तो काय आहे? मीटरचा आहे. मग काय होईल? 1 मीटर. 1 मीटर. आणि पुढं दशांश चिन्हाच्या पुढे 2 आपल्याला अंक आहेत का? आहेत. ते आहेत सेंटीमीटरचे. मग 1 मीटर हे झाले 62 सेंटीमीटर. 1 मीटर आणि 62 सेंटीमीटर. आपल्याला दशांश चिन्हाच्या उजवीकडं 2 अंक पाहिजे आहेत एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. तर 2 अंक मिळालेत म्हणून 62 सेंटीमीटर असं आपण डायरेक्ट लिहायचं आहे. आता खाली बघा, हा इथं काय आहे? 91.4 मीटर. आता इथं मीटर किती आहे बघूया. इथं 91 हा पूर्णांक आहे म्हणून तो आहे मीटरचा. 91 मीटर. इथं बरोबर चिन्ह द्यायचं आपल्याला. 91 पूर्णांक आहे म्हणून काय केलं आपण? 91 मीटर लिहिलं. आता पुढे बघा, दशांश चिन्हाच्या पुढे काय आहे? फक्त 4 आहे. फक्त काय? 4 आहे. पण आपल्या इथं 2 अंक पाहिजेत आपल्याला. किती अंक पाहिजे? 2. म्हणजे 4च्या शेजारी अजून एक अंक पाहिजे. पण तो दिलाय का? तो दिलेला नाही. दिलेला नसल्यावर आपण काय करायचं आहे? 0 आहे असं गृहीत धरायचं आहे. काय आहे? 0 आहे असं आपण गृहीत धरायचं आहे. मग इथं जर 0 आहे असं गृहीत धरलं तर ही संख्या काय होईल? मग 40 होईल. म्हणजे काय होईल? 40 सेंटीमीटर होईल. 40 सेंटीमीटर म्हणजे 91.4 मीटर म्हणजे 91 मीटर आणि 40 सेंटीमीटर असं त्याचं सेंटीमीटर मध्ये आणि मीटर मध्ये रूपांतर होईल. आलं लक्षात? आता पुढचं गणित बघूया. 7वं काय दिलं बघा. 7.02 मीटर. आता इथं मीटर किती आहे बघा. तर इथं 7 मीटर आहे. 7 मीटर. आता आपल्याला दशांश चिन्हाच्या पुढं 2 संख्या आहेत का? आहेत. 0 आणि 2 आहेत. पण 2 ही संख्या कुठं आहे? पुढच्या स्थानावर आहे. या स्थानावर आहे का? दशांश स्थानावर आहे का? नाही. दशांश स्थानावर नसल्यामुळं ते आहे शतांश स्थानावर. म्हणून हे फक्त 2 सेंटीमीटर होणार. किती होणार? फक्त 2 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटर. लक्षात? हा जर 0 नसता आणि फक्त 2 असतं तर ते झालं असतं 20 सेंटीमीटर. कारण जर 0 नसता आणि नुसतं 2 असतं तर आपण काय केलं असतं? 2च्या नंतर 0 आहे असं गृहीत धरलं असतं आणि मग ते झालं असतं 20 सेंटीमीटर. जसं इथं बघा, नुसतं 4 दिलाय. त्याच्या अगोदर 0 दिलाय का? तर अगोदर 0 दिलेला नाहीये. पण नंतर काहीच दिलेलं नाही म्हणून आपण काय म्हटलं?
4 नाही तर हे आहे 40, म्हणून आपण इथे काय लिहिलं 40 सेंटीमीटर. पण इथं 2च्या अगोदर शून्य दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला 2 घरही मिळालेली आहेत. म्हणून हे 2.02 मीटर म्हणजे 2 सेंटीमीटर आहे. आलं लक्षात? आता इथं दशांश चिन्हाच्या डावीकडं कुठला पूर्णांक आहे का, तर नाही. म्हणजे मीटर आहे का, तर मीटर नाहीये. 0 मीटर असे लिहायचं का, तर 0 मीटर असे लिहायचं नाही. म्हणजे काहीच नाही. म्हणजे मीटरचं एक कुठलंही दिलेलं नाही. आणि आता दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला बघूया आपण. दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला 2 अंक आहेत का, तर आहेत. 0 आणि 9 आहे. पण 0 हा दशांश स्थानावर आहे, त्यामुळं त्याची काही किंमत नाही. आणि 9 कुठं आहे, शतांश स्थानावर आहे. म्हणजे हे फक्त 9 सेंटीमीटर झालं. 9 सेंटीमीटर म्हणजे 0.09 मीटर म्हणजे फक्त 9 सेंटीमीटर. लक्षात? याप्रमाणे आपण हा प्रश्न क्रमांक 3 सोडवलेला आहे.